अद्भुत अलौकिक ब्रह्मांडात अघटित सारे घडले, तेजोमय गोलामधुनी नभांगण झळकले. आप तेज वायूच्या चमत्कारातुनी विश्व निर्माण झाले. पशुपक्षी प्राण्यांमधुनी अवचित मानवीय अवतरले. बौद्धिकाच्या लेण्याने मानवा श्रेष्ठत्व दिधले. शतकांच्या शृंखलेतुनी मानव अवतार झळकले. भूमातेच्या उदरातुनी दिग्गज कलाकार जन्मले. विश्वगोलाच्या क्षितिजावर राष्ट्रा महाराष्ट्र केले. आपल्या महाराष्ट्रातल्या ठाणे जिल्ह्यातला हा आदिवासी भाग. दुर्गम अशा डोंगराळ भागात इथले वारली आदिवासी आपल्या रूढी आणि परंपरा वर्षानुवर्ष जपत आपलं स्वतःचं अस्तित्व शोधतायत. आज आपण भेटणार आहोत जागतिक कीर्तीच्या चित्रकाराला. आदिम परंपरागत चित्रशैली जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणाऱ्या एका मनस्वी कलाकाराला, अर्थात जीवा सोमा म्हशे याला. जीवा म्हणजेच जिव्या, वारली चित्रकलेचा प्रणेता. डहाणूवरून या भर पावसाळ्यात जिव्याच्या गंजाड गावात आपण चाललोय. जिव्याला आपण येतोय याचा निरोप दिलाय, पण त्याच्याकडे ना फोन ना मोबाईल. निरोप पोहोचलाय की नाही कुणास ठाऊक. शिवाय आपली भाषाही त्याला येत नाही आणि त्याची भाषा आपल्यालाही येत नाही. हे आता या हिरवाईवरून थोडं पुढे गेलं की एक ओढा आहे. तो पार केला की त्या चढणीवर ते गेट दिसतंय ना, तिथंच जिव्या राहतो. तो बघा जिव्या भर पावसामधून स्टुडिओतून त्याच्या घरात जातोय. चला आपणही त्याच्याशी गप्पा मारूया. जीवा, लहानपणी तुमचे आई वडील कुठे होते? शमना. शमना. हा ना, शमना. अच्छा. मग तुमचा सांभाळ कोणी केला? समाल माझी बहीण होती. अच्छा, मोठी. हा. माझ्या मोठी होती थोडी, तिने सांभाळला मला, वाढवला मला. मग तुमचं लग्न कधी झालं? लग्न घरोऱ्याला धामणगावशी. घरोरा म्हणजे काय? घरोरा म्हणजे आपली घर जावी. घर जावई? मग तुम्हाला घर जावई करून घेतलं? आणि 5 वर्षानंतर मग लग्न झालं. अच्छा. गप्पांच्या ओघात जिव्या रमला त्याच्या भूतकाळात. आई वडिलांचं छत्र कोवळ्या वयातच हरपलेला जिव्या भोवतालच्या वातावरणानं खचून तर गेलाच, पण आपली वाचा सुद्धा गमावून बसला. लहानपणी निसर्गात रमलेला जिव्या थोडा मोठा झाल्यावर बोलायला लागला, पण होता अगदी एकाकी, एकलकोंडा. जिव्या शेतात रमायचा, नांगर चालवायचा. इथले पशुपक्षी त्याचे सवंगडी होते. अवतीभोवती दिसणारी अद्भुत सृष्टी तो डोळ्यात साठवायचा आणि ती सृष्टी तो आपल्या कल्पनेच्या भरारीवर चित्रातून मांडायचा. तोच त्याचा विरंगुळा ठरला. रीतिरिवाजाप्रमाणे सवाष्ण बायका जी देवचौकट लग्नामध्ये रंगवायच्या, ती देवचौकट जिव्या अगदी सहजपणे रंगू लागला. तो त्याचा हातखंडा ठरला. गावागावातून लग्नाच्या वेळी देवचौक रंगवण्याची निमंत्रणं जिव्याला येऊ लागली. त्याचे देवचौक इतके प्रसिद्ध झाले
की सवाष्ण बायका शुभशकुन म्हणजे 4-5 रेघोट्या मारून त्याला देवचोक रंगवायला द्यायच्या आणि नंतर जिव्या ते अगदी सहज पूर्ण करायचा. जिव्याच्या जीवनातला हा एक अनोखा अनुभव. रूढी आणि परंपरांच्या जंजाळात अडकलेल्या या आदिवासींना जिव्याचं देवचोक रंगवणं आवडेनासं झालं. लोक त्याला वाळीत टाकायचं म्हणू लागले आणि अशातच एकाकी एकलकोंड्या जिव्याच्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या. तवा मंडळी आपण इथं आलाव जिव्याच्या लगांची वाटाघाट कराय. जिव्याचा लगीन पवनी बरोबर करायचा हाव. तवा पवनीच्या बापाचा काय म्हणणं असा? आमच्या पवनीचं जीवाबरोबर लग्न करायचं हाव. हा, रिवाजा परमान हा लग्न व्हाव. हा, जीवाला एक भन हाव. हा, तवा आम्ही त्याला घरोरा करणार हाव. हा. घरोरा. हो, पण त्याच्याकरता त्याची मान्यता हाव. जिवा तुला घरोरा मान्य हाव? मला मान्य हाव, पण त्यासाठी काय देवाक पडेल? जेव्हा घरोरा होईल त्याच्या बदल्यात तुला 1 वर्षाचं धान, कपडा आणि भांडी देवाचा हाय. पण हे समजा रीतिरिवाजा परमान हाय. जिवा आणि पवनी 5 वर्ष एकत्र नांदणार. त्याच्यानंतर आम्ही पवनीला विचारणार तुला जीवा पसंत हाय? ते हा सांगेल तर आम्ही पवनीचा जीवाशी लगन लावून देणार. बराबर? जेव्हा ही तर आपली रीत आहे. जा तू बनीला विचार जा. हा हं, हा हे पण सगळं बराबर हाय. आता हा. जीवाच्या बनीची पण मान्यता हाव. हा, हा? मग काय? पाणी घेणार. हा, चालेल. हा. हा, हम्म. हा, जिवाला जिवाला. आम्हाला मान्य हाव. जिव्याचं लग्न ठरलं रीतिरिवाजाप्रमाणे अगदी पवनीला विचारून. पण दोघांच्याही मनात काहीतरी खटकत होतं. असा काय बघता? लग्न करणार माझ्याशी तर बघत होता. आता काय उपयोग नाही बघून. आता ठरला, आता करावंच लागल. तसं नाही, पण मी तुला पसंत हाव ना. पसंत नसून कसं चालल? पण तुला पसंत हाव ना? असा काय बोलता? तुला माना ना हाव. मला मान्य हाव, पण तुला? म्हणजे तुला माना ना हाव. तुला माना हाव ना. मला मान्य नसून कसं चालल? असा काय बोलतो? मला तुझ्याशी बोलून खात्री करून घ्यायची होती. रीतीप्रमाण बायकोला विचारून खात्री करून घेतात समजा. ते खरं हाय, पण मला खात्री करून घ्यायची होती ते तुझ्या घरोरासाठी. ते तुला मान हाव ना. हे बघ पाहुणे, मी एकला माणूस. मला कोण नात्याचं न गोत्याचं. आईस बापूस मरून लई वरच झाली. एक बन हाव. तुझ्या बापान मला आसरा दिला. मी एकला माणूस काय करणार? इतके दिवस दुसऱ्याच्या लग्नाचा देवचोक नारायणदेव बघत होता, पण आता माझ्या लग्नाचा देवचोक बघणार. हे बघ, आता एकला असं बोलायचं नाही. मी आहे ना. आदिवासी जीवनाचे टक्के टोणपे खात एकाकी एकलकोंड्या बनलेल्या जिव्याचं लग्न म्हणजे पाड्यात उत्साहाला उधाणच होतं.
मुलीला पुन्हा एकदा मुलाच्या पसंतीविषयी विचारलं जातं. जर तिला पसंत असेल तर लग्न लावलं जातं आणि नसेल तरीही ते सर्व समाजात मान्य होतं. एकत्र राहण्याच्या या काळात जर दोघांना मुलंबाळं झालेली असतील तर रिवाजाप्रमाणे त्याबद्दलही ठरवलं जातं आणि मुलीला दुसरा नवरा करायला मुभा असते. लग्नाचे हे रीतिरिवाज अगदी वर्षानुवर्ष या आदिवासी जमातीत चालत आलेत. जिव्या आणि पवनीच्या बाबतीतही अगदी असंच घडलं. जिव्या आणि पवनी 5 वर्ष एकत्र नांदले आणि मग पवनीच्या होकारानंतर जिव्याशी तिचं मोठ्या धूमधडाक्यात लग्न लावून देण्यात आलं. लग्न झालं आणि जिव्याची चित्रकला झोपडीच्या चौकटीतून बाहेर पडली. जिव्याच्या वारली चित्रकलेची प्रशंसा जवळच्याच अहमदाबादमध्ये पोहोचली. तिथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंगच्या लोकांना ग्रीटिंगसाठी वारली चित्रांची कल्पना आवडली. आतापर्यंत गेरून भिंती रंगवणाऱ्या जिव्यानं डिझाईनच्या लोकांना ग्रीटिंगसाठी हो म्हटलं खरं, पण कागदावर चित्र कसं काढायचं हे त्याला कुठे ठाऊक होतं. पण परिस्थितीला हार जाईल तर तो जिव्या कसला. आता जिव्याची चित्रकला घराच्या भिंतीवरून कागदावर अवतरली. भाताच्या पेजेची जागा रंगानं घेतली. काड्यांची जागा आधुनिक साहित्यानं घेतली. जिव्या आता नव्या रंगसंगतीत अगदी हरखून गेला. नंतर मग मला कागदावर कसं केलं तुम्ही? कागदावर कसा केला, भास्कर कुलकर्णी होता मल्हारचा, त्यांनी म्हणजे सांगला काय म्हणजे पहिली तर ते भिंतीवर होता, पण मग ते कागदावरती केला. कापडावर म्हणजे ते कागदावर करताना मग कापडावर केला. त्याची चित्रकला ग्रामीण भागातून आता शहरात आली. संपूर्ण देशभरात ही कला पोहोचायला काही वर्ष लागली. दिल्लीतल्या कला संग्रहालयात जिव्याला आपली कला सादर करायचा मान मिळाला. मुंबईच्या प्रतिष्ठित कला संग्रहालयामध्ये जिथे मोठमोठ्या कलाकारांना आपली कला सादर करायला वर्षानुवर्ष वाट पाहावी लागते, त्या जहांगीर कला दालनात जिव्याला आपली चित्रकला मांडण्याचा बहुमान मिळाला आणि तो सुद्धा 2दा. आता जिव्या राष्ट्रीय पातळीवरचा चित्रकर्मी म्हणून ओळखला जाऊ लागला. अशातच जपानमध्ये वर्कशॉप घेण्याचं निमंत्रण त्याला मिळालं. तू कया गावात जाणार? ते काय नाव त्याचं, ते जिपान जिपान जिपान. कुठं आहे ता? लई लांब आहे, इमानानं जायला लागतं तिकडं. ते दोन रोज लागतात तिकडं.
पण तू काय करणार? तुझा काम काय? चितार काढा शिकवणार मी. वरसाप आहे तिकडे, वरसाप. कसला साप? साप नाही, वरसाप वरसाप. चितार काढा शिकवायचा आहे. चितर कसला? ते मी काढतो ना, वाघदेवाचा, नारायणदेवाचा, तसला. तसला? पण तू कोणाला शिकवणार? त्या तिकडच्या लोकाले. पण तू त्यांना कसं शिकवणार? ते लोक आपल्यासारखं हाय? नाही, पण मी काढणार, ते शिकणार. अरे पण तू बोलणार काय? इथं तू शिकवता तर आपली पोरं शिकता, पण ते लोक आपल्यासारखं नाही. मग तसा नाही. मी इथून सगळा पिटी गेरू घेऊन जाणार. ती हा. बाई आली होती बघ 8 रोज पहिले. हा, ती बोलली मला, तू काय घाबरू नको, मी हाय. मला काय शिमजीना. तू हा असा, ते लोक तसा. ती बाय सांगते आणि तू ऐकता? ती बाई लय मोठी आहे, इंग्लिशमध्ये बोलते. ती बोलली मला, जीव्या मी हाय, घाबरू नको. अरे पण तुला काय शिमिजला नाही तर तू काय शिकवणार? शिमिजणार नाही कसा? आता नारायणदेव काढायला काय शिमजायचं? लहानपणापासून नारायणदेव, वाघदेव हाच तर काढता आला. त्यात काय? आणि हे बघ, तिकीट दिलंय इथून आगगाडीचं आणि मुंबईहून विमानाचं. इमान? इमान आकाशात उडतं ना, हा. पिक्षी त्यानं जायचं. पण तुला भीती नाही वाटत? हं. तू इतका लांब जाता, मला तर भीती वाटता. वाघदेवाला नाही भ्यायलो तर त्या लोकाला काय भ्यायचं? नारायण देवा, माझ्या याला वाचव र. गंजाडला परत आण. वारली भाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा न बोलता येणारा जिव्या आपली कला जपानवासियांना शिकवून अगदी आत्मविश्वास आला बाय माझा दादला. दृष्ट काढली हाय. नारायण देवाला नवस बी बोलले हाय मी. येडी काय तू? मी अडी? माझ्या जीवाला केवढा गोर लागला होता. समदे विचारत होते मला, जीव्या कुठं हाय, जीव्या कुठं हाय. मी होतो तिकडे लांब आणि ते गोरे लोक होते आणि बुटके होते. काय बाय तुझा? जेवायला काय होता? जेवायला हा ते आपल्यासारखं नव्हता. काय बाय ते लोक खातात. मी म्हटलं मला हे नको, हा. मला डाल भात पाहिजे. ते लोक दाल भात खाता हा, खातात डाल भात. आणि झोपायला झोपडी कुठं होती? झोपडी नाही, हा. ही मोठी खोली होती. मोठी? हा, आणि एकदम थंडगार. पंखा होता? पंखा नाही, पण एकदम थंडगार. तिथं शिकवला काय? समजा शिकवला. देवचौक, वाघदेव, नारायणदेव, आपला हा. शेत, बैल. आपलं बैल? हा त्याला शिमिजला? हा, शिमिजला. आपला बैल आणि त्यांचा बैल सारखाच असता. आपला बैल बारीक, त्यांचा बैल असा हे फुगलेला. त्यांचा बैल भरपूर खाता आणि आपला बैल काय नाही. त्यांचा बैल चौकोनी असा आणि आपला बैल तिरकोनी आहे बघ. हा. मी समजा शिकवला, मी शिकवला, त्यांनी लिवला. आणि त्यांनी कापड काय घातली होती? कापड सूट. म्हणजे महाग असतात ती कापड. हा, आणि तू काय घातलं होतं? हेच पॅन्ट आणि सदरा. म्हणजे तू असाच गेला तिकडं? मग काय होतं? पण लास्टच्या दिवसाला हा, त्यांनी सगळ्यांनी मला निरोप दिला, हा. बाय बाय केला आणि एका पोरीनं असा मानगूट पकडला आणि असा माझ्या गळ्यात टाय घातला आणि असा अडकवला, असा गळ्यात अडकवला मला. याला काय म्हणतात? टाय? टाय टाय. आतापर्यंत कुठल्या कुठल्या देशात जाऊन आला? आतापर्यंत पहिला जर्मनी. जर्मनी पहिली. त्याची मग अशी लंडनला. लंडनला मग जाती मग अमेरिका, वॉशिंग्टन. त्याचे मग अशी रशिया. हां, रशिया ना. त्याचे मग अशी जपान. एका आदिवासी चित्रशैलीची चौकट
जगात काय साईज काय आहे याचा? मला काय सगळीच माहीत आहे. आणि कुठल्या म्युझियम मध्ये लावणार दिल्लीला? तर मोठे म्युझियममध्ये लावायची ते कुठं आम्ही गेलो होतो ना, हा, तर तिकडेच लावायची आहे मला. प्रदर्शनाला गेलं होतं ते. प्रदर्शनात. हे जे पेंटिंग आहे त्याचा विषय तुम्हाला त्या लोकांनी दिला होता का तुम्ही शोधला? मी शोधला. शोधला. हा काय कसलं पेंटिंग आहे? जे पेंटिंग म्हणजे गावाचे आहे. गावाचं आहे? गावाचा अच्छा. हा. काय गावातलं काय तुम्ही काढलं याच्यावर? काय काढला हे पहाड आहे. पहाड आहे? हे पहाड आहे. हा हा हा. म्हणजे हे मध्ये काय आहे? हे ही मध्ये शेती. शेती. ही शेती आहे. अच्छा, हे काय मोर कसले काढला इथे? हे मोर डोंगरात डोंगरात बसलेला आहे. डोंगरात बसले. अच्छा, आणि हे काय झाड आहे का मोठं हे? हे असं काढलंय हे इथे मध्ये? ही नदी आहे ना, हा. ही नदी गेली अच्छा, हे नदी आहे का ही? नदी आहे. अच्छा. हा. हा हा हा. आणि हे पुढे काय ते झोपडी आहे ती? वाघदेव. वाघदेव तिकडे काढला. वाघदेवता. अच्छा. जो गाव आहे तो हा. थोडंसं बनगाव आहे. म्हणजे हे सगळं वारली गावाचं वारली चित्र गाव. काढलेलं आहे. हा वारली चित्र वारली गावाला चित्र काढले आहे. अच्छा. त्याच्यामध्ये काय काय चालतं ते सगळं? हा. वर्षभर काय काय? होय, काय गावामध्ये होय ते म्हणजे ते चालत आहे ते करीत आहे अच्छा. वारली.
वर्षभर काय काय सण चालतात, उत्सव चालतात, ते सगळं आहे. ते सगळं आहे. लोकांचा काय काय दिनक्रम असतो, शेतावर जातात, हा, ते हे सगळं आहे. अच्छा. आणि हे इथे काय आहे? वाघ आहे. वाघदेव. वाघ आहे. अच्छा देव नाही, वाघ आहे. अच्छा. आणि तिथे पुढे काय? हे पण वाघ आहे. म्हणजे जे गडद आहे हां, ते दगड आहे, ते दगडीत गुहेत बसलाय. बसलेला आहे. हां हां. हे एवढं मोठं चित्र काढायला तुम्हाला किती दिवस लागले? एक महिना झाला. 1 महिना झाला. एक महिना. हा. अच्छा. हे काय वाळायला वेळ लागतो का? वेळ नाही, वेळ लागत हो याला. म्हणजे ओला ना, हम्म. ओला पोस्ट कलर ना तेव्हा. आणि हे जे तुम्ही रंगवलंय, ही बॅकग्राऊंड रंगवली आहे, ही कशाने रंगवली आहे? जी बरसनी. ब्रशनी. पण हे मटेरियल काय? गेरू आहे का? हा, गेरू. गेरूनी रंगवलंय. गेरू आहे. आणि त्याच्यावर हे चित्र काढले पिठीने. हा, त्याच्यावर सफेद. आम्हाला शिकवा की कसं तुम्हाला करायचं. पण तुम्हाला पण शिकव. हां? तुम्हाला पण शिकव. ही सगळी कला कोणाकडे शिकला? मी कला कोणाची नाही, सुजय सवासनी होते ना, साधी भिंतीवर करत लग्नासाठी. ते बघून मग मी काय करत, बाहेर असं भिंतारा ते आज करतो, बाहेर थोडा तिनं नांगून कर. बघून बघून शिकला. गुरु नाही तुम्हाला कोणी? गुरु नाही. अच्छा. हा, नाही. आतापर्यंत किती तुम्ही चित्र केली तशी? तर फार केलं होते. हां. फार केलं होतं चित्र. नाही ते फार. आता एवढी वर्ष झाली. किती वर्ष झाली? 30 वर्ष झाली ती. डहाणू परिसर भरपूर पावसासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच इथे आढळते निसर्गातली विविधता. इथं आढळणाऱ्या वनस्पती, फुलं, पानं, पशुपक्षी, जिव्यांना आपल्या चित्रात रंगबद्ध केलेत. विपुल प्रमाणात भातशेती असलेल्या या भागात भाताच्या शेतात आढळणारे विविध पशुपक्षी रंगवणं काही सोपं काम नाही. पण टोपलीतला पक्षी मारण्यासाठी टपलेला साप किंवा भात शेतात फिरणारे अनेक कीटक आणि पक्षी म्हणजे जिव्याच्या निरीक्षणाची कमाल. बांबूच्या काडीनं रंगवलेली भाताची रोपं अप्रतिमच. जिव्या प्रथम जेव्हा डहाणूला गेला तेव्हा तसा तो लहानच होता. पण नंतर अनेक कामांसाठी त्याचा डहाणूसारख्या छोट्या शहराशी संबंध आला. त्यानं आगगाडी आणि स्टेशन पाहिलं, प्लॅटफॉर्म पाहिला आणि तो त्याच्या वारली चित्रशैलीत अगदी सहजगत्या चित्रबद्ध झाला. प्लॅटफॉर्मवरून चाललेली आगगाडी, त्यातली वेगवेगळ्या डब्यातली माणसं, त्यांच्या हालचाली, गाडीतून उतरलेले प्रवासी, प्लॅटफॉर्मवरच्या विविध घडामोडी, हे सगळं, तसंच आजूबाजूचा परिसर अगदी पाहण्यासारखा. जिव्याच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं रंगवलेली माणसं ठोकळेबाज नाहीत. या सर्व माणसांमध्ये एक गतिशीलता आहे. वारली शैलीमुळे ही गतिशीलता अधिकच खुलून दिसते. लयबद्धता हा या मानवीय आकृत्यांचा परिणाम विलक्षण अनुभव साधून जातो. त्यांच्या सांघिक हालचालीतून एक वेगळाच दृश्य परिणाम साधला जातो. भाताच्या खळग्यात काम करणारी वेगवेगळ्या ठिकाणी उभी राहिलेली माणसं काही वेगळाच रिदम साधतात. प्रत्येक माणसाची हालचाल वेगळा परिणाम साधते आणि भाताच्या मळणी तसंच झोडपणीत एक वेगळीच लय निर्माण होते.
जिव्यानं साकारलेली झोपडी अगदी परंपरागत वारली झोपडी आहे. ही झोपडी तुम्हाला डहाणू परिसरात कुठेही आढळेल, पण जिव्याच्या चित्रशैलीत ती वास्तवाचा दृश्य परिणाम साधते. झोपडी सभोवतालच्या परिसरामुळे त्याला अधिक वास्तवता मिळते. डहाणू परिसरात आढळणाऱ्या चित्रकारांची चित्रशैली आणि जिव्याची चित्रशैली यात तसा फरक करावाच लागतो. याचं कारण जिव्या जेव्हा बांबूच्या काडीनं स्ट्रोक्स मारतो तेव्हा त्याच्या हाताची हालचाल पाहणं हा एक अनुभवच असतो. सरळ आडव्या रेषा, त्रिकोण यांची मांडणी आणि गुंफणीमधून जिव्यानं अनुभवलेल्या निसर्ग आणि जीवन रहाटीच्या चित्राकृतींचा अनुभव घेणं हा एक वेगळाच आत्मिक आनंद साधून जातो. भाद्रपद महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात जेव्हा भात पिकू लागतं, वारली जीवनात भात शेतीच्या पिकाला खूप महत्व असल्यानं यावेळी वारली शेतकरी आनंदून जातो आणि तारपा वाद्याच्या मधुर स्वरात तो हरखून नाचू लागतो. जिव्यानं साकारलेल्या तारपा नृत्याचं चित्र म्हणजे अप्रतिम सामूहिक लयबद्धतेचा सुंदर आविष्कार. या नृत्यातलं रिंगण, ताल, एकमेकांच्या कमरेत हात गुंफून सर्पाकार लयीत वर्तुळ करून फेर धरून नाचणारे नर्तक पाहणं एक वेगळीच अनुभूती देतं. फ्रान्समधल्या द्विवार्षिक प्रदर्शनात त्याच्या चित्राचा खास समावेश करण्यात आला होता आणि 1977 साली भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्याला ताम्रपत्र देऊन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. त्यावेळची हकीकत अगदी पाहण्यासारखीच आहे. जिव्या, अरे जिव्या, जिव्या, कोण हाय? अरे मी आहे पाटील. हे बघ, तुझ्याकरता एक खास खबर घेऊन आलोय. काय अरे आधी माझं तोंड गोड कर, मग सांगतो. म्हणजे? अरे तुला अवॉर्ड मिळाला. तो काय असतो? पुरस्कार, पुरस्कार. म्हणजे भिक्सीस, भिक्सीस. भिक्षीस? ते कशा पाय? अरे ते साधं सुद्धा भिक्सीस नाही, आपले राष्ट्रपती आहेत ना, त्यांचा भिक्सीस आहे ते. राष्ट्रपती पुरस्कार. तो कोण असतो? अरे राष्ट्रपती ते दिल्लीला बसतात ते. दिल्लीला तर पंतप्रधान बसतात. अरे त्यांच्या वरती बसतात ते. त्यांच्या हातनं तुला बक्षीस मिळणार आहे. कशाला ते? अरे तुझं पेंटिंग समद्यांना आवडलं ना, वारली पेंटिंग. शिवाय तू समद्यांना शिकवतायस ना, म्हणून तुला त्यांच्या हातनं बक्षीस मिळणार आहे. बघ, या पत्रात लिहिलंय 15 दिवसाच्या वक्ताला तुला दिल्लीला बोलावलेलं आहे. हा, तुला जायला पाहिजे. पण मला काय पण समजणार नाही. तू काय पीठ काळजी करू नकोस, तुझी सगळी व्यवस्था केलेली आहे, पण तुला जायला पाहिजे. हा, हे घे, धर. हा घे, मी निघतो. हा, चाल. हं. काय झाला? ते सांगत होता मला बक्षीस मिळाला. कुठं आहे तर? ते कसला भिक्षीस? हे पत्राला दिल्लीहून मला बोलावलंय. त्यात लिहिलंय समजा काय? ते आपलं राष्ट्रपती आहे ना, हा, ते मला बक्षीस देणार आहे.
हा हम्म, पण कसाला ते माझं चितार आवडलं ना त्यांना. भिक्षेस काय असा? आता मला काय माहित, पण मला जायला हवं दिल्लीला. कधी? आजपासून 15 वाजताला. अन आता दिवस किती राहिला? तू जाणार? मग जायला हवं, तयारी करायला हवं. 15 दिवस म्हणजे तू लांब जाणार. तुला जेवायला काय हाव? येडी रे येडी. तिकडे मोठा हॉटेल असता, तिकडे राहणार. हॉटेल मध्ये राहणार? आर बया, मग तिकडे अशी झोपडी नसता. मग तू कापड काय घालणार? हाच पॅन्ट आणि सदरा. एवढ्या लोकात चालल हे? चालतं. चल आता तयारी करायला हवं. आजपासून 15 वाजताला जायला हवं मला. चल चल चल. चल चल. हे भिक्षीस. बाप रे, किती जड असा. हम्म, कुणी दिला? तेच सांगतंय. दिल्लीला तिकडं एक राजवाडा होता. हा सगळे जमले होते. मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती, हा सगळ्यांनी सूट घातलेला हा आणि सगळ्या लोकांनी अवॉर्ड देत होते. हा मग माझा नंबर आला. माझं नाव घेतला. हा. तसे 2 पोलीस माझ्या जवळ आले. पोलीस? हा, मला बोलले चल. हा मला वाटलं आता तुरुंगात टाकणार. हा मला ते वर घेऊन गेले. हा मग राष्ट्रपती माझ्या जवळ आला हा. आणि मला हे दिला. मग सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. आणि मग आपली पंतप्रधान आहे ना इंदिरा गांधी, हा. तिनं पण मला बोलवला. मग तिकडं काय झाला? तिचा माणूस मला घेऊन गेला. बाई काय बाय बोलली, मला काय बी समजलं नाही. हा बाई बोलली तुमचा पेंटिंग मला आवडला. बाई बोलली तुला काय पाहिजे माग. मी म्हटलं बाई मी काय शिकलेलं नाही, काय नाही, मला नोकरी नाही, मला तुम्ही जमीन द्या, मी भात पिकवल. हा. मग बाई बोलली ठीक आहे. मग तिनं मला एका कागदावर लिहून दिला, ही जमीन तुला म्हणून. लिहून दिला? हा अगं बाई. हा, एका पत्रात लिहून दिलाय. हा. समारंभानंतर जिव्याला त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांच्या कार्यालयात आवर्जून बोलावून घेतलं. त्याची विचारपूस केली आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे. जिव्या थोडासा लाजलाच. तो म्हणाला की मी अशिक्षित आहे आणि म्हणून मला जर का जमीन मिळाली तर मी शेती करीन. पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्याला 3.5 एकर जमीन दिली, पण अजूनही ती जमीन त्याला मिळालेली नाही. त्या संदर्भातली कागदपत्रं त्यानं जपून ठेवली आहेत. आज त्याच्याकडे जी जमीन आहे ती त्यानं स्वकमाईवर पेंटिंग्स करून विकत घेतल्याचं तो सांगतो. जागतिक कीर्तीचा हा चित्रकार आजही तितक्याच जोमानं आपली चित्र रेखाटतोय. या मनस्वी कलाकाराला मग दिवस दिसत नाही की रात्र. आपल्या स्टुडिओमध्ये मिणमिणत्या प्रकाशात जिव्या 65व्या वर्षातही दंग आहे. त्याची भार्या पवनी आजही त्याला त्याच्या या कामात तांदूळाची पिठी करून देते. जिव्याच्या आयुष्यात पवनीला महत्वाचं स्थान आहे. याचं कारण असं आहे की पवनीच्या सहवासातच जिव्याची चित्रकला बहरली. त्याला अनेक मानसन्मान प्राप्त झाले. तुम्ही पवनीला जिव्याच्या मोठेपणाबद्दल विचारलं तर ती आज सांगते, जिव्या चित्र काढत असताना पवनी त्याच्यासमोर अगदी तासनतास बसते. त्याला डोळे भरून पाहते. तिला गवसलेला हिरा काही वेगळ्याच पैलूंचा आहे. आपलं वय सुद्धा नीट न सांगू शकणारा हा आदिवासी जगाच्या कानाकोपऱ्यात आपली कलाशैली लोकांना समजावून आलाय, शिकवून देखील आलाय. समाजात इतरत्र आढळणाऱ्या चित्रकारांसारखा तो वाटतही नाही. जगात फिरून आल्याचा टेंबाही तो मिरवत नाही. सहज शेतावर जाऊन आल्यासारखा जगात जाऊन आलेल्या देशांची नावं तो घेतो.
इंग्लंडच्या राणीनं प्रिन्स चार्ल्सच्या लग्नाचं निमंत्रण दिल्याचं तो अगदी सहजपणे सांगतो. हे बघा ना, राणीच्या आम्हाला टोकसी मला दिला. म्हणजे आजी त्याला काय सांगायचं, आम्ही त्याला टोकसी, तर तुम्ही काय सांगाल त्याला? टोकसी आम्हाला दिला, लग्नाला बोलवला होता बोलवलं होता लग्नाला आम्हाला, राजाच्या प्रिन्स चार्ल्सच्या. पाहुणा मग तुम्ही गेला होता? गेला होता. इंदिरा गांधी बरोबर गेला होता. अच्छा. मग तेव्हा ते टोकन दिला. सगळे होते बरोबर? सगळे होते. म्हणजे ते म्हणजे कलाकाराचे की ते नावाचे मला आठवण नाही राहिला. कमिशनर होते का तिकडे? पण मला आठवत नाही. जिव्याला अनेक पुरस्कारांबरोबरच महाराष्ट्र सरकारनं आदिवासी पुरस्कार देऊन गौरवले. जिव्याचे दोन्ही मुलगे सदा आणि बाळू त्याच्या पावलावर पाऊल टाकून वारली चित्रकलेत दंग आहेत. त्यांची मुलंही त्याच मार्गावर आहेत. जिव्याचं संपूर्ण कुटुंब आपल्या पाड्यात अगदी रंगून गेलंय. त्याचा मुलगा सदा त्याच्याबरोबर अगदी त्याच्या परदेशवारीतही सामील असतो. सदा, हां, किती वर्ष तुम्ही पेंटिंग करताय? मला आता झाली 25 वर्ष झाले. अच्छा. आणि कोणाकडनं शिकला तुम्ही? मी वडिलांकडून शिकलो. वडिलांची चित्रकला, हो. म्हणजे वारली चित्रकला, पेंटिंग, याच्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय वाटतं? महत्त्वाचं म्हणजे असं वाटलं की वडील अशिक्षित होते ना, तर मी तर हायस्कूलमध्येच जाणार होतं, पण वडिलांचे काय लेटर यायला लागले, तर मग मी शाळा सोडून आणि वडिलांच्या पाठीमागे गेलो. म्हणजे ह्याच्यामध्ये काही वाटत नाही होतं, पण बरंचसं म्हणजे हे झालं, पेंटिंगमध्ये आमचा फायदा झाला. आणि वडिलांकडनं काय शिकला? वडिलांकडून पेंटिंग शिकलो आणि ते काय स्टोरी आहेत त्या शिकलो. वडिलांच्या पेंटिंग मध्ये हो तुम्ही काय नवीन आधुनिकता आणण्याचा प्रयत्न केला का? हो, आधुनिक आणायचा प्रयत्न केला. म्हणजे नक्की काय केलं? नक्की म्हणजे जे वडील परंपरा जे चौक आहे त्याला सोडून जसं रानभूताची जी स्टोरी आहे ते केलं. आणि नंतर अवाली पूजेचं केलं. आता तुम्ही वडिलांबरोबर कुठे कुठे फिरलाय? वडिलांच्या बरोबर फक्त मी जपानमध्ये गेलो आणि सिंगापूरला मी एकटाच गेलेलो. तुम्ही जेव्हा जाता हे वारली चित्रकला शिकवायला म्हणा किंवा काय वर्कशॉप घ्या, हो, तेव्हा तुम्ही काय शिकवता? तिथे आम्हाला काय म्हणजे एक किंवा 2 दिवसासाठी जे शाळेतली पोरं येतात, जिथे आमचं डेमॉन्स्ट्रेशन चालू असेल तिथे प्रत्यक्ष आम्ही काय म्हणजे हायस्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये जाऊन नाही शिकवत. जिथे आमचं प्रदर्शन असेल तिथेच जे तिकडचे जे मास्टर लोक आहेत ते घेऊन येतात तिथे. अच्छा, तर तुम्ही जी चित्रकला करता, तुम्ही एवढ्या ठिकाणी फिरलाय, हां, त्याच्यामध्ये वारली चित्रकलेमध्ये काय नवीन पद्धत वगैरे आणण्याचा प्रयत्न केलाय का? वारलीमध्ये नवीन पद्धत आणायची म्हणजे काय काय आम्ही काय चौकामध्ये म्हणजे ट्रेन नाही करत होते, ती नवीन एक म्हणजे दाखवलं. ह्यांचं जे वारली पेंटिंग जे होतं ना, त्याने एक मोठं पेंटिंग काढलेलं होतं शेतीचं आणि चौक काढलेला होता. त्याच्यामध्ये शेती आणि चौक ह्याच्यामध्ये त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं. पेंटिंगमध्ये एवढं हे होतं की मस्त त्याचं एक मोठं म्हणजे 6 फूटचं पेंटिंग होतं ते.
आणि एक तो बांबूच्या काडीने, एक तर ब्रश ब्रश काहीच नाही. आणि बाकीचे जे कलाकार होते त्यांचे ब्रश होते, काय काय वापरतात. आमचं म्हणजे एक ते सफेदच कलर आणि त्याच्यामध्ये कुठलाही कलर आम्ही यूज नाही करत आणि बांबूची काडीने. त्याच्यामुळे ते त्यांचे जी कमिटी असेल त्यांनी हे केलं त्याला, म्हणजे विषय कोणी नाही देत, ते त्याच्यातूनच हे करत. आता हे पेंटिंग झाले आहे, ते पुन्हा जर कोणाला आवडलं असेल तेव्हाच ते डबल करतात, नाही तर नाही, अलग अलगच हे करतात. पेंटिंग कसं काढतात? पेंटिंग म्हणजे तुमच्या मनात विचार काय येतो? विषय आता ते हे करतात ना, काय आदिवासीमध्ये काय एकच कहाणी नाही आहे, असे तर किती वडिलांनी पेंटिंग केले असेल, म्हणजे कमीत कमी 1000-2000 तर असे म्हणजे अलग अलग केले असेल. आता पुन्हा पुन्हा कोणी कोणी सांगतात की तेच पेंटिंग आम्हाला अजून पाहिजे. जुनं कोणी एक आपल्याला काय झेरॉक्स करून आणून देतात आणि ही जुनी पेंटिंग ती आम्हाला करून द्या असं सांगतात. वारली पेंटिंगचं भविष्य काय? वारली पेंटिंगचं भविष्य मला वाटतं की पहिल्यासारखं म्हणजे एकदम हे होतं, पण ही जिवंत राहणार अशी. कारण वडिलांच्या ह्याच्याखालून बरेचसे कलाकार झाले, म्हणजे प्रत्येक पाड्यावर किंवा प्रत्येक गावागावाला झाले. आता तर मनोरला पण आहेत, जामशेदला आहेत, तलासरीला आहेत. तर हे करतात. आणि ह्याच्यामध्ये की जास्त करून बाया लोकांचं नाही आहेत, कारण बाया लोकांचं हे जे चौक बोकती आहे ती मला वाटतं विसरून जातील असं वाटतं. जिव्यानं वारली चित्रकलेची जोपासना करून आज स्वतःचा स्टुडिओ उभारलाय. भात शेतीसाठी जमीन घेतलीय. सरकारनं कबूल केलेली जमीन न मिळूनही हा कलाकार आज आपल्या कुंचल्यावर समाधानी आहे. जिव्यानं डहाणू परिसरात मोठी शिष्य परंपराच निर्माण केली. गेल्या 30 वर्षात त्याच्या हाताखाली अनेक वारली चित्रकार जन्माला आले. त्यांनी परदेशातही आपलं नाव कमावलंय. अशी ही परंपरागत आदिवासी चित्रचौकट जगाच्या कॅनव्हासवर चितारणारा आपल्या महाराष्ट्रातला आगळा वेगळा चित्रकार जिवा सोमा म्हशे अर्थात जिव्या.